झी 24 तास एक पाऊल पुढे। सनातन संस्था या विषयावर नेमकी काय ठाम भूमिका घेणार आहे तुम्ही लक्षात घ्या। त्यांनी त्यांची व्यथा मांडलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की हा अन्याय होतोय, हा वर्षानुवर्ष होतोय, आम्हाला दाबलं जातंय, मनुच्या संस्कृतीखाली गाभाडलं जाते एक प्रकारे, आणि आम्ही जर धर्म सोडला तर आमची प्रगती होईल जशी ती शिखांची झाली किंवा इतरांची झाली। मला तुम्ही या ठिकाणी आज चर्चासत्राला बोलवलं, सनातन संस्थेच्या वतीने मी या ठिकाणी आलो, तर ह्याच्यामध्ये मला सांगायला खरोखर आनंद वाटेल की धर्मशिक्षणाचा परिणाम काय होतो। आज सनातन संस्थेमध्ये जेवढे आश्रम आहेत त्या आश्रमांमधली रोजची जी देवपूजा आहे ती करायला देताना कुठल्याही व्यक्तीची जात बघितली जात नाही, त्याचा भाव काय एवढा बघितला जातो। दुसरी गोष्ट नाही, माझा पूर्ण मुद्दा नाही, माझा पूर्ण मुद्दा ऐकून घ्या। आमचे विश्वस्त आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी मुद्दा म्हणून हे सांगतोय की 81% अधिक ओबीसी आणि अन्य समाजातलेच लोक आहेत की जे विश्वस्त पदावरती आहेत। आम्हालाही माहीत नव्हतं, कारण ATSनी मध्यंतरी जी आमची चौकशी केली त्या दरम्यान आमचे काही लोकांनी सांगितलं ही ब्राह्मणांची संघटना आहे वगैरे। तिकडे आम्ही तेव्हा तपासलं तेव्हा ही गोष्ट लक्षात आली। आत्ताच्या घडीला त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा आम्ही ख्रिश्चन धर्मामध्ये गेलो की तिकडे प्रगती होते, ख्रिस्ती शिखांमध्ये गेलो। आज तुम्ही गोव्यामध्ये जाऊन बघा, त्या ठिकाणी सुद्धा बामण नावाची ह्यांच्यामध्ये जात आहे, शूद्र नावाची जात आहे, म्हणजे ख्रिश्चनांमध्ये गेली म्हणून जात संपली, धर्म बदलला म्हणजे व्यवस्था संपली असं अजिबात नाही। कारण ह्याच्याबद्दलचं स्वतः माझ्याकडे आहे नामदेव ढसाळांचं एक वक्तव्य। त्यांनी असं म्हटलं की नवधर्मातील गोंधळामुळे नवबौद्धांची परवड, आंबेडकरी जनता त्यांच्या नवबौद्ध धर्मातील बाटगे धम्मधुरीणांचा घाट असलेल्या गोंधळामुळे पुन्हा हिंदू धर्म स्वीकारत आहे। हे मी नाही म्हणत आहे, आंबेडकरी चळवळीतले नामदेव ढसाळ म्हणतात। आपण नामदेव ढसाळांच्या त्या वक्तव्याकडे येऊया। मला याचे प्रकाश पवार यांच्याकडे। प्रकाश पवार, मला तुम्ही सांगा की या सगळ्या विवेचनात आपल्या एक गोष्ट लक्षात येते का की या धर्मांतराच्या संपूर्ण चळवळीपासून ओबीसींचे नेते जे आता ओबीसींच्या मतांवर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे आले आहेत, किंवा वारंवार ते ओबीसींची जनगणना व्हायला पाहिजे असं ठामपणे संसदेत आणि महाराष्ट्रात सांगत असतात, ते गप्प आहेत। का गप्प आहेत? मला असं वाटतं की एकूणच भारतभर जर तुम्ही नीट पाहायला गेला तर ओबीसींचे नेते या मुद्द्यावरती सहमत होतील असं मला दिसत नाही। म्हणजे ते छगन भुजबळ असू द्यात, मुंडे असू द्यात, लालू प्रसाद यादव असू द्यात किंवा मुलायमसिंग यादव असू द्यात, या सर्वांना धर्मांतर करण्यामध्ये इंटरेस्ट अजिबात नसणार आहे आणि ते या मुद्द्यावरती एकत्रित येणार नाहीत। कारण त्यांच्याकडे मुळातच जमीन मालकी आहे आणि जमिनीच्या मालकीच्यामुळे हे थोडेसे प्रगतीच्या पुढच्या टप्प्यावरती आहेत, प्रगतीच्या पाठीमागच्या टप्प्यावरती जे आहेत त्यांचा हा मुद्दा आहे। नीट तुम्ही इथं समजून घेतला तर दुसरा मुद्दा असा आहे की जे प्रगतीच्या पहिल्या टप्प्यावरती गेलेले ओबीसी आहेत त्यांनी उलट असा आग्रह धरलेला आहे की आम्ही उच्च वर्णाचे आहोत। म्हणजे उदाहरणार्थ ते क्षत्रियत्वाचा दावा करताना तुम्हाला दिसून येतात, त्याच्यामुळे ते पाठीमागे येतील याच्याबद्दल मला शंकाच वाटते। आणि राहिला पुढचा मुद्दा, जात नावाची एक संस्था जी आहे ती लोकल युनिट आहे। लोकल म्हणजे इतकं लोकल आहे की त्याचा प्रभाव राज्यावरती पडतो परंतु केंद्रामध्ये पडत नाही। तुम्ही उदाहरण दाखल पाहायला गेला तर केंद्रीय पातळीवरती हिंदुत्वाची फ्रेमवर्क यशस्वी ठरते, न्यू लिबरल फ्रेमवर्क यशस्वी ठरते, परंतु जातीची फ्रेमवर्क लोह्यांनी मांडून सुद्धा यशस्वी झाली नाही। किंवा अलीकडच्या कालखंडामध्ये तुम्ही किती लोक जातीच्या फ्रेमवर्क मधून पंतप्रधानपदाचा दावा करू शकले, मंत्रिपदाचा दावा करू शकले, हे करू शकलेले नाहीत। उलट राज्यातले नेते हे दिल्लीच्या मंत्रिपदाबरोबर तडजोडी करताना दिसून येतात आणि अशा जर तडजोडी होत असतील तर ओबीसींचं राजकारण हे न्यू लिबरल फ्रेमवर्कवर तडजोडींचं होऊ शकतं। ते धर्मांतर करून राजकारण करतील या पद्धतीचं होणार नाही। त्याच्यामुळे ज्या जातींची लोकसंख्या जास्त आहे, ज्यांच्याकडे जमिनीची मालकी आहे आणि जे राज्यांमध्ये प्रभावी आहेत ते ओबीसी धर्मांतराच्या फंदात कधीही पडणार नाहीत। हे अत्यंत सत्य, सूर्यासारखं सत्य आहे। बरोबर आहे। या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। मी शेवटचा प्रश्न घेऊन जाणार आहे हनुमंत उपरे यांच्याकडे। हनुमंत उपरे, आपण हा सगळा प्रश्न आज अतिशय मन मोकळेपणानं सनातन संस्था असेल, संभाजी ब्रिगेड असेल, प्रकाश पवार असतील, तुम्हाला बोलवून चर्चेला अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला। या प्रश्नांची जी मूळ तड आहे, या प्रश्नांचा जो मूळ गाभा आहे ना, त्याची तड जर शोधायची असेल तर ती आर्थिक विषमतेत आहे। ती आर्थिक विषमता तुमच्या मते धर्मांतर केल्यानं चटकन सुटणार आहे असा आपला दावा आहे। त्या दाव्याचा मी अजिबात प्रत्यवाय करणार नाही, कारण जे भविष्यात आहे ते लोकांना दिसणारच आहे। परंतु आज जे आता प्रकाश पवार यांनी सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे
की या धर्मांतराला फार मोठ्या प्रमाणावर प्रचंड पाठिंबा मिळेल असं त्यांना काही फारसं आत्ता चित्र दिसत नाही, कारण त्यांनी याच्यातले जमिनीच्या मालकीचे आणि अनेक प्रश्न या ठिकाणी उभे केलेले आहेत. मला तुम्ही तुमचा उद्याचा, परवाचा, आजपासून 6 महिन्यानंतरचा 14 ऑक्टोबर 2016 पर्यंतचा नेमका अजेंडा काय असेल, काय सांगाल तुम्ही महाराष्ट्राला? 14 ऑक्टोबर 2011ला आम्ही घोषणा केल्यानंतर पहिली सभा आम्ही नागपूरला या ठिकाणी घेतली, दुसरी सभा नालंदा सभागृहामध्ये 14 ऑक्टोबर 2012ला घेतली आणि 6 जानेवारीला पुण्याला घेतली आणि चौथी सभा आमची 26 मेला औरंगाबादला आहे, नंतर कोल्हापूरला आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये आम्ही हे अभियान घेऊन जाणार आहोत. आणि ह्या अभियानामध्ये रोजची रोज या ठिकाणचे असणारे जे ओबीसी आहेत, या देशातल्या अर्ध्याच्या वर असणारी संख्या असणारे जे ओबीसी आहेत, ते रोजच्या रोज मला या ठिकाणी अभियानामध्ये सहभागी होऊ लागले मोठ्या संख्येने. आज माझ्याबरोबर 800 ते 900 कुटुंब धर्मांतराला त्या ठिकाणी असणारे तयार आहेत. माझा असा या ठिकाणचा विश्वास आहे की ही आर्थिक विषमतेची लढाई आहेच आहे, परंतु ही सामाजिक समतेची असणारी सुद्धा आणि सांस्कृतिक परिवर्तनाची असणारी सुद्धा लढाई आहे. मला हा ठिकाणी एक प्रश्न करायचा आहे. इथालच्या उच्चवर्णीय हिंदू जे बसलेले आहेत आणि आता सनातन धर्माचे असणारे जे काही सांगतात की आम्ही ह्या ठिकाणी यांना देवपूजेला ओबीसी असतो, इथं देवाला पूजायला ओबीसी असतो. मला त्यांना एकच सांगायचं की 4 पीठापैकी म्हणजे हिंदू वोट बँक ज्यावेळेस आपण म्हटले जाते, त्या वोट बँकेमध्ये 52% ओबीसी म्हणजे 43.8% ओबीसी जर त्या ठिकाणी गेला तर तो त्या ठिकाणी 85% होतो हिंदू वोट बँकेमध्ये. मग त्यांच्या संख्येनुसार 4 शंकराचार्याचे जे पीठ आहेत ते 3 पीठ ओबीसीला देतील का? ते तेवढी हिंमत धरतील का? ते शंकराचार्यांच्या जागेवरचा हा प्रश्न आता हनुमंत उपरे, आपण शंकराचार्यांच्या जागेवर आपण एक वेगळा वाद घालूया, त्याच्याविषयी वेगळी चर्चा करूया. महाराष्ट्र हा वादांचा प्रश्न आहे. सध्या महाराष्ट्रात पुतळ्यांचा वाद चालू आहे, कोणाचा पुतळा कुठे असावा त्याही विषयावर आपण बोलत राहूया. परंतु एक मात्र या चर्चेतनं गोष्ट नक्की झालेली आहे की संभाजी ब्रिगेड आज तरी तुमच्या सोबत आहे असं दिसतंय. तर एकूणच राजकीय विश्लेषकांचं मत याकडे अत्यंत सावध दृष्टीनं बघण्याचं आहे. तर सनातन या अशा प्रकारच्या उजव्या विचारसरणीचा, उजव्या संघटनेचा याकडे पाहायचा दृष्टिकोन, आपण व्यवस्था सुधारूया अशा प्रकारचा एक सकारात्मक दृष्टिकोन मला दिसतोय. तर एकीकडे हनुमंत उपरे या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून या धर्मांतराच्या भूमिकेवर ठाम आहे. आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना जनमताचा कौल विचारला होता. आपण प्रश्न विचारला होता, धर्मांतराच्या अभियानाला राज्यातल्या ओबीसी जनतेचा पाठिंबा मिळेल का? पाहूयात. 56% लोक म्हणताय होय पाठिंबा मिळेल आणि 39% लोक म्हणतायत नाही. तर जवळपास 5% तटस्थ आहेत. एक प्रकारे जनमत हे साधारणतः जनतेचा पाठिंबा मिळेल याकडे थोडंसं झुकलेलं दिसतं. या विषयावर अधिक सांगोपांग चर्चा होण्याची गरज आहे. आज या वेळेच्या मर्यादेत जेवढ्या मुद्द्यांना आम्हाला स्पर्श करता आला तेवढे आम्ही केले. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल प्रकाश पवार, हनुमंत उपरे, प्रभाकर पावडे आणि सनातनचे अभय वर्तक या सर्वांचे मी आभार मानतो. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.